नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा दोस्त अँड होस्ट जितेंद्र राठोड स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे जितूस डायरी. आणि मी जी आता माहिती तुम्हाला सांगणार आहे ती आवडली तर माझं चॅनल सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर मी आज तुम्हाला एक इंटरेस्टिंग माहिती अशी सांगणार आहे की आपण लहानपणापासून हा भारताचा नकाशा बघत असतो. हा भारताचा नकाशा बघत असताना आपल्याला एक गोष्ट नक्की कमी जाणवत असेल, तर ज्यांच्या लक्षात आलं नाही त्याच्या लक्षात मी आणून देतो की या नकाशासोबत श्रीलंकेचा नकाशा या ठिकाणी तुम्हाला दिसत नसेल. कारण जेव्हा जेव्हा आपण नकाशा बघतो त्या प्रत्येक वेळी भारताच्या नकाशासोबत इथे खालच्या बाजूला दक्षिणेकडे, कारण नकाशा दाखवत असताना वरची बाजू उत्तर, खालची बाजू दक्षिण, आपल्या उजव्या बाजूला पूर्व आणि डाव्या बाजूला पश्चिम असं आपण दाखवत असतो. तर दक्षिणेला असलेला श्रीलंका या ठिकाणी आपल्याला दिसत नाही. मग आपल्याला प्रश्न कधी पडला का की श्रीलंका का दाखवावा लागतो किंवा श्रीलंकेशिवाय भारताचा नकाशा अपूर्ण आहे का? या सगळ्या तुम्हाला पडलेल्या प्रश्नाची उत्तर मी या ठिकाणी देणार आहे. आणि हा मुद्दा समुद्राचा जो कायदा आहे त्या समुद्र कायद्याशी रिलेटेड आहे. याची माहिती आपण पुढील काही मिनिटांमध्ये आपण घेणार आहोत. जेव्हा कोणत्याही देशाच्या अवतीभोवती समुद्र आहे त्या देशाचा त्या समुद्रावरती कोणत्या क्षेत्रापर्यंत किंवा किती विशिष्ट अंतरापर्यंत हक्क असला पाहिजे याविषयी जेव्हा चर्चा करण्यात आली, तेव्हा बऱ्याचशा देशांमध्ये क्लॅशेस जेव्हा निर्माण व्हायला लागले, तेव्हा युनायटेड नेशन्सने असं ठरवलं की याचा कायदा आपण बनवला पाहिजे. म्हणून 1956मध्ये UNCLOS म्हणजेच युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन ऑन द लॉ ऑफ सी, समुद्राचा कायदा बनवायचा असं यांनी ठरवलं 1956मध्ये. आणि तुम्हाला अधिकची माहिती देतो की भारत ह्या संघटनेचा सदस्य आहे. 1956मध्ये बैठक झाली कशाची? या कायद्यालाच द लॉ ऑफ सी म्हणजे समुद्राचे कायदे बनवण्यासाठी. समुद्राचे कायदे जे बनले यासाठी वारंवार बैठका झाल्या. 1958मध्ये याच्यावरती बऱ्याच देशांनी त्याच्यावर चर्चा केली आणि 1973 ते 1983मध्ये चर्चा झाल्यानंतर हे आंतरराष्ट्रीय मान्यता या कायद्याला मिळाली. म्हणजेच युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन ऑन द लॉ ऑफ सी, जी युनायटेड नेशनने पुढाकार घेऊन बनवलं, त्याला आंतरराष्ट्रीय मान्यता देण्यात आलेली होती. मी तुम्हाला श्रीलंका का दाखवावा लागतो त्या भारताच्या नकाशामध्ये हे सांगण्या अगोदर काही बेसिक्स जे समुद्राचे कायदे आहेत त्याची तुम्हाला मी थोडीशी ओळख करून देणार आहे. आत्ताच आपण लॉ ऑफ सी म्हणजेच काय बघितलं? युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन ऑन द लॉ ऑफ सी याचे नियम काय आहेत थोडक्यात मी तुम्हाला सांगणार आहे. जसं आपण जमिनीवरचं अंतर किलोमीटरमध्ये मोजत असतो तसं समुद्रातलं अंतर हे किलोमीटरमध्ये मोजलं जात नाही. ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा. तर ते कशामध्ये मोजलं जातं? नॉटिकल मैलमध्ये मोजलं जातं. कशात मोजलं जातं? नॉटिकल मैलमध्ये मोजलं जातं. तर हे कसं असतं? 1 किलोमीटर बरोबर जर आपण बघितलं तर 1 किलोमीटर बरोबर 1.852 किलोमीटर एवढं अंतर मोजलं जातं. म्हणजे समुद्रामधलं अंतर हे जमिनीवरच्या अंतरापेक्षा कसं असतं? मोठं असतं. आपण 1 किलोमीटर जर जमिनीवर चालतोय याचा अर्थ तो समुद्रामध्ये जर चालायचं तर आपण ठरवलं तर ते अंतर कसं असेल? कमी पडेल. कारण इथला 1 किलोमीटरपेक्षा समुद्रातलं जर आपण बघितलं तर ते जास्त असतं. 1 नॉटिकल मैल हे 1 किलोमीटरपेक्षा जास्त असतं. मग हे समुद्री रेषा ठरवत असताना कायदा ठरला आणि त्याच्यात काय ठरलं ते तुम्हाला सांगतो. आता बघा, एखादा देश असेल त्या देशाची सीमा अशी सरळ नसते. त्या देशाची सीमा अशी थोडी अशी पुढे मागे असू शकते. तर या देशाचा जेव्हा विचार केला गेला तेव्हा त्या देशाच्या आतमध्ये काही अंतरावरती एक सरळ रेषा आखली जाते. या ठिकाणी तुम्हाला ही सरळ रेषा दिसत असेल ही. आता या बाजूचं जे पाणी आहे, आता या बाजूला पण थोडंफार पाणी राहिलं ना, त्या पाणीला इंटरनल सी म्हणतात. बेसलाईनपासून त्या देशाच्या सीमेच्या बाजूला बेसलाईन, ही बघा बेसलाईन, ह्या बेसलाईनपासून आतमध्ये इंटरनल वॉटर जिथे लिहिलं आहे या बाजूला, या इंटरनल वॉटर लिहिलेल्या बाजूला त्या देशाचा तो इंटरनल सी आहे. त्यापासून पुढे बघा, आता त्यापासून पुढे म्हणजे ही बेसलाईन आहे. या बेसलाईनपासून पुढे 12 नॉटिकल मैल त्या ठिकाणी त्याला टेरिटोरियल सी म्हणतात. म्हणजे या भागावरती पूर्णतः त्या देशाचं वर्चस्व असतं. त्यापासून पुढे 12 किलोमीटर आणि बेसलाईनपासून इथून 12 किलोमीटर पुढे आणि बेसलाईनपासून 24 किलोमीटर पुढे त्या ठिकाणाला काय म्हणतात? कॉन्टिजियस झोन. म्हणजे या बेसपासून 24 किलोमीटर जर तुम्हाला इथे जर कोणी समजा बेसलाईनच्या पुढे या टेरिटोरियल सीमध्ये कुठल्याही देशाचं जहाज वगैरे आलं
तर या लँड जवळ असलेल्या या देशाला त्या आलेल्या जहाजाने काय द्यावं लागतं, टॅक्सेस द्यावे लागतात. पण पुढच्या जे 24 किलोमीटर आहे, बेसपासून 24 किलोमीटर अंतरावरती जर आलं तर त्या देशाला सूचना वगैरे दिली जाते आणि मग त्याच्याकडून टॅक्सेस, कस्टम ड्युटी वगैरे घेतल्या जातात. आणि त्याच्या पुढे म्हणजे बेस लाईनपासून 200 किलोमीटर अंतर, किती 200 किलोमीटर, हे जे 200 किलोमीटर अंतर आहे यामध्ये मात्र त्या देशाला त्या एरियाला एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन असं म्हणतात. म्हणजे या भागामध्ये सर्व लोक जाऊन, या देशाची लोक मासेमारी वगैरे करू शकतात. त्या ठिकाणी पेट्रोल सापडला, कुठलाही खजिना वगैरे सापडला त्या 200 नॉटिकल माईलमध्ये, तर तो त्या देशाचा खजिना म्हणून समजल्या जातो. आणि त्याच्या पुढचं जे अंतर आहे 200 नॉटिकल माईलचं, त्याला मात्र काय म्हणतात, हाय सी म्हणतात. यामध्ये कुठल्याही देशातली लोक येऊन त्या ठिकाणी आपलं काम करू शकतात, मासे वगैरे पकडू शकतात. तर आता आपल्याला चर्चा करायची आहे ती भारताच्या नकाशामध्ये श्रीलंका का दाखवलं. जर आपण भारत आणि श्रीलंकेच्या बाबतीत विचार केला तर आपण आता थोड्या वेळापूर्वी बघितलं की 200 नॉटिकल माईलपर्यंत त्या देशाचा इकॉनॉमिक झोन असतो, त्यामध्ये ते जाऊ शकतात. आणि जर आपण भारताचा आणि श्रीलंकेचा विचार केला, भारताच्या ए टोकावर असलेल्या धनुषकोडी या ठिकाणापासून श्रीलंकेचं अंतर अवघ्या 18 मील एवढं दूर आहे. त्यामुळं या कन्व्हेन्शन लॉनुसार किंवा द युनायटेड नेशन कन्व्हेन्शन ऑन द लॉ ऑफ सी यानुसार खूप जवळचं अंतर आहे. 200 नॉटिकल माईलपर्यंत म्हणजेच 370 किलोमीटरपर्यंतचं जो काही असेल, जो काही बेट असेल, कोणतेही ठिकाण असतील, आयसलँड्स असतील, ते मात्र त्या देशाला दाखवावेच लागतात. आणि श्रीलंका हा आपल्या अगदी जवळ असल्यामुळं त्याला आपल्या नकाशामध्ये दाखवणं हे क्रमप्राप्त आहे, कारण ते लॉ आहे, युनायटेड नेशन कन्व्हेन्शन ऑन द लॉ ऑफ सी. 1 नॉटिकल माईल बरोबर 1.852 किलोमीटर. आणि समुद्राची खोली जी मोजली जाते ती फॅदममध्ये मोजली जाते. 1 फॅदम बरोबर 6 फूट असतं. आणि समुद्रातली हवा कधीही पर आवरमध्ये मोजली जात नाही, तर ती नॉटमध्ये मोजली जाते. आणि त्याचं एकक आहे 1 नॉट बरोबर, समुद्रातली हवा नॉटमध्ये मोजली जातात, KNOT नॉट. आणि 1 नॉट बरोबर 0.51 माइल्स पर सेकंद किंवा मीटर पर सेकंद असं त्याचं एकक आहे. जर माहिती आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज.